ज्ञानेश्वरी पारायण करतायत, गोकुळांनाही त्यांच्या जोडीला सहकारी आहेतच ना, मी गृहीत धरतो आहेत. पारायणाला बसलेले जीही संख्या असेल 20, 25, 30 लोक, सगळ्यांच्या चरणी साष्टांग हे करी दंडवत. ज्ञानेश्वरी समजली तरी वाचा, नाही समजली तरी वाचा. ज्ञानेश्वरी समजणं एवढं सोपं नाही, अवघड तर अजिबात नाही. तो कृपेचा विषय आहे. ज्ञानेश्वरीवर काही लोक PhD करतायत. तुकाराम गाथ्यावर एकदा PhD झाली. जवळपास 25 वर्षापूर्वी युसुफ मोहम्मद खान पठाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ते कुलगुरू होते काही वर्ष. त्यांना युम पठाण सर म्हणतात. त्यांनी तुकाराम गाथ्यावर एकदा PhD केली. त्यांना तो किताब बहाल झाला. सहज एकदा बोलण्याचा योग आला होता की सर, तुम्ही PhD केली तर तुकाराम गाथ्यामध्ये तुकाराम महाराज काय म्हणतात. एका वाक्यात इतकं गोड उत्तर दिलं त्यांनी. आणि विद्वान माणसं कमी बोलतात. त्यांनी सांगितलं की भ्रमचक्रातून बाहेर निघा, एवढंच तुकाराम महाराज गाथ्यातून सांगतायत. भ्रम झालेला आहे आपल्याला. मला भ्रम झालाय, मी कीर्तन करू शकतो. आपल्या प्रत्येकाकडे ज्या कला आहेत, आपल्याला भ्रम आहे की आपल्याला हे जमतं. हे फक्त त्यांच्या कृपेमुळे जमतंय आपल्याला. ज्यांना वाटत असेल मी श्रीमंत आहे, ज्यांना वाटत असेल आपल्याकडे असं ऐश्वर्य आहे, मग असे बलवान जगामध्ये ज्यावेळेस त्यांच्याकडे जावं तेव्हा आपल्याला कळतं की यांची पोच काय. या भ्रमातून बाहेर निघा. काही काही सांगतात महाराज मी दिवसातून 10 माळा जपतो. अरे 50 माळा जपणारे जिवंत आहेत आज. दिवसातून 108 माळा दिवसातून जपणारे आज जिवंत आहेत. जो भ्रम झाला असेल या भ्रमातून बाहेर या, एवढं तुकाराम महाराज म्हणतो. मग ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात. 9000 ओव्या, 700 श्लोकांवरचं भाष्य सगळं अध्ययन करून एका वाक्यात उत्तर द्यायचं. कोणत्या तरी एका ओवीवर प्रवचन नाही, संपूर्ण 9000 ओव्यांचा भावार्थ समजून ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये काय म्हणतायत एका वाक्यात सांगायचं. एकच म्हणतात ज्ञानोबा, वेड व्हा. वेड व्हावं लागतं. ज्याला संसाराचं वेड लागलं, संसार चांगला करतो. वेड व्हा. या कलेचं वेड लागलं, तुम्ही आज वाजवतायत, तुम्ही पेटी वाजवतायत, तुम्ही गायन करतायत. शेती करणारे शेतकरी, वेळ लागलेला आहे. कधी कधी परवडतही नाही, कधी पश्चातापही येतो, पण वेळ लागले ना, वेळ झालो ना त्यामध्ये आपण. वेडे व्हा. हे MPSC UPSC करणारे पोरं 18 तास अभ्यास करतात. त्यांना भूक लागत नाही, त्यांना तहान लागत नाही. का नाही? वेडे व्हा. आपण वेडे नाही होत, आपण येडी झाल्या होतच. वेड व्हायचंय आपल्याला. ज्ञानेश्वरी म्हणते वेड व्हा, देव सापडेल. तुकाराम महाराज सांगतायत देव होशील, भ्रमातून बाहेर निघ. त्यांना विचारलं महाराज पण हे खरंय का? अरे खरंय का? देव पाहावया गे